फिरताना आता निघालो एका अशा ठिकाणी, महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे 1016 नर्मदेश्वर शिवलिंगाचं दर्शन मिळतं. श्री क्षेत्र बोरखेडा, मधुशंकर महाराज मंदिर. आजूबाजूला असणारं हिरवं रान, जंगल याचा आनंद घेत आम्ही निघालो तिथल्या दर्शनासाठी. सगळ्यात आधी आल्यावर बाहेरून मंदिराला बघितलं. समोर असणारं रस्ता आणि हिरवळ खूप सुंदर वाटत होती. आणि अशा या हिरवळीच्या मध्यभागी असणारं सुंदर मठ, हे मंदिर खरंच मनाला भुरळ पाळत होतं. समोरची शेतं आणि त्यामागे असणारे डोंगर बघताना लहानपणी काढलेल्या चित्राची आठवण मनाला स्पर्शून गेली. खरंच निसर्ग असं ठिकाण आहे जे आपल्याला आपल्या जवळ नेते. आणि त्यामुळे या मंदिरांमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये गेल्यावरती एक वेगळीच अनुभूती मनाला येते. तिथे गेल्यावरती सगळ्यात आधी घेतलं आम्ही मधुशंकर महाराजांचं मंदिर, ज्यामध्ये त्यांची संगमरवरी मूर्ती बसवलेली आहे. त्याचं दर्शन घेतलं. खाली काळ्या पाषाणातलं मोठं शिवलिंग सुद्धा आहे. मंदिराच्या एका बाजूला श्रीयंत्र तर दुसऱ्या बाजूला त्रिपुर सुंदरी देवीचं मंदिर आहे. याचं दर्शन घेतल्यानंतर मी निघालो मुख्य मंदिराकडे, ज्याचं सगळ्यांना आकर्षण होतं. ते म्हणजे 1016 नर्मदेश्वर शिवलिंग मंदिर. जसं आतमध्ये गेलो तसं सगळीकडे छोटी छोटी शिवलिंग नजरेस पडली. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडातील 1016 शिवलिंग. खरंच काहीतरी वेगळंच चैतन्य असेल. त्या शिवलिंगांना बघताना आपोआपच मनातील अनेक विचार दूर होऊन एक सकारात्मक शक्ती आपल्या मनामध्ये संचार करते असा भास होतो. आणि आपणच आपल्याला तिथे शोधतो आणि जे समाधान आपल्याला पाहिजे असते ते समाधान तिथे मिळालं असं मला वाटत होतं. एका रांगेमध्ये असलेले ते शिवलिंग बघितले आणि त्यांचं दर्शन घेतलं. मुख्य गाभाऱ्यामध्ये एक सगळ्यात मोठं शिवलिंग स्थापन केलेलं आहे. तिथेही जाऊन दर्शन घेतलं. मंदिरामध्ये बाहेर आल्यावरती तिथे एक वरच्या बाजूला एक हॉल आहे, जिथे महाराजांच्या जुन्या आठवणी जपून ठेवल्या आहे. त्यांची सामान, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि महाराजांचा एक मोठा फोटो. तसेच टिटवाळाचा महागणपती, महाराज, भगवान भोलेनाथ, आद्य शंकराचार्य यांचे सुंदर फोटो तिथे लावलेले आहेत. तसेच
दोन भिंतींवरती महाराजांचे जीवनातले अनेक क्षण टिपणारे अनेक फोटो तिथे लावलेले आहेत. हे सगळं बघितल्यावरती आपल्या देशातलं आध्यात्मिक बळ कळते. नंतर आद्यशंकराचार्यांच्या एका सुंदर फोटोचं दर्शन घेतलं आणि पुन्हा परतीच्या मार्गाला निघालो. निघताना वरून दिसणारं हिरवं रान, डोंगर, निसर्ग यांना डोळ्यात सामावून घेतलं. खरंच आपल्या देशातली मंदिरं ही आपली शक्तिस्थानं आहेत आणि त्यांचं जतन आणि स्वच्छता करणं ही आपली जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका मंदिराला किंवा नैसर्गिक ऐतिहासिक ठिकाणाला घेऊन इकडे तिकडे.